हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत. त्यासाठी छान अशा भेंडी हिरवीगार घेऊन घेतलेली आहे. भेंडी निवडताना कधीही त्याचे देठ तपासून घ्यावे किंवा त्याचे नोक थोडंसं मोडून बघावं. जे इझिली मुडत असेल त्या भेंडी छान असतात. म्हणून अशा भेंडी आपण निवडून बाजारातून आणायच्या. छान भेंडींना धुवून घेतलंय 2-3 पाण्याने. नंतर त्यांना पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे. नंतर मग त्यांना आपण कापून घ्यायचे. त्यांना जास्त बारीक फोडी करायच्या नाही, म्हणून मी सरळ एक उभी चीर मारली आणि नंतर त्यांना मधून एक मारून घेतले आणि छान मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे भेंडींना. त्यांना फ्राय करायचे आहे. मला थोडेसे कडक करायचे आहे, म्हणून मी ताव्यावरती त्यांना टाकून घेतले. सगळी भेंडी आपली कट झाली आहे. मग आता आपण ताव्या गरम करायला ठेवला आहे. त्यावर आपण सर्व भेंडी टाकून घेणार आहोत. भेंडी क्रंची राहिली की खूप छान लागते. भेंडींना चिवटपणा असल्या कारणाने ताव्यावरती टाकला की लवकर तो चिवटपणा जातो. काही जण भेंडीमध्ये दहीही टाकतात. दही टाकल्यानेही चव छान लागते. बघा, आता तर सर्व भेंडींना मस्त करपून घ्यायचे. थोडेसे छान फ्राय होऊ द्यायचे त्याच्यातला चिकटपणा जाण्यासाठी. आता भेंडीच्या ठिकाणी मध्ये मग थोडंसं साईडला जागा करून घ्यायची. आता त्यात आपण तेल घालून घेणार आहोत 2 पळी. भेंडीसाठी जास्त तेल टाकायचं नाही, कारण की भेंडी चिवट असतात आणि तेल जास्त असलं की भेंडी जास्त चिकट लागतात. आता त्यात लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. छान त्या लसूण सोनेरी झाला की त्यात आपण जिरे टाकणार आहोत. जिरे टाकून घेतलं आहे. आता नंतर तिखट टाकायचे आहे. थोड्या साहित्यात पण भाजी एकदम छान लागते आणि पोरांना तर भेंडी किती आवडते हे तर सगळ्यांना सांगायची गरजच नाही. लहान पोरांना भेंडी खूप आवडते आणि पोरांना भेंडी असली की पोट भरून जेवण करतात. छान त्यावर आता हळद आणि मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे. यावर आपण मॅगी मसाला जरी घातला तर भेंडी छान लागते. पहा, तर छान मस्त फ्राय झालेली भेंडी. आता त्यावर मीठ घालून घेणार आहोत आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत. सगळ्यांना मस्त एकत्र केल्यानंतर आता भेंडी आपली तयार आहे. आता छान त्यावर कूट घालून घेणार आहोत. सुकी सुकी भेंडी पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण छान लागते. पहा, आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे सगळं. कूट घातल्याने भेंडीला चव वेगळी खरपुसल्यासारखी छान लागते, मस्त लागते. म्हणून ताव्यावरती नेहमी भेंडी केली की चव त्याची छान लागते. आता आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. यावर आता आपण हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहोत. भेंडी मसाला फ्राय आपण ओला पण करतो, पण मला सहसा करून माझ्या पोरांना अशीच भेंडी आवडते, म्हणून पोरांना नेहमी डब्याला देण्यासाठी मी हीच भेंडी करत असते. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय खानदेश. बाय.